अवतडे साहेब, आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि प्रशासनाने अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। या कारवाईमध्ये किती घरं बाधित होणार आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित होणार आहे? हे बघा, इथं घरं 150 घरं जाणार आहे, याच्यामध्ये बाधित 150 घरं होणार आहे। आणि मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्यानंतर इथे 2 मस्जिद आहे समोर, आणि समोर पुढं पण एक खत्रीनगर फुलेनगरला पण तिथं पण एक हे बौद्ध विहार आहे। असे एवढे स्थळं, धार्मिक स्थळं याच्यामध्ये जाणार आहे। आम्ही प्रशासनाला याच्या अगोदरही निवेदन दिलेलं आहे। याच्या अगोदर जी श्रीकांतसोबत आमची मीटिंगही झालेली आहे आणि त्यावेळेस आम्ही सगळं त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे की बाबा एवढे जागा चालल्या, आणि त्यांनी बोलले होते का आम्हाला की आम्ही तुमच्या गावकऱ्यांसोबत चर्चा करू, नंतरच हर्सूलमध्ये आम्ही कारवाई करू। पण प्रशासनाकडनं व महानगरपालिकेकडनं आमच्या गावकऱ्यांसोबत कुठलीही चर्चा झाली नाही। आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं, साहेब तुम्ही आमच्यावर दादागिरी करू नका। तुम्ही एक अधिकारी तुम्ही लोकांशी कशी चर्चा केली पाहिजे। दादागिरीच्या भाषेत जर तुम्ही बोलत असाल तर दादागिरी आम्हाला पण येते। दादागिरी तुम्ही करू नका, आमच्या गावकऱ्यांसोबत तुम्ही चर्चा करा। चर्चा करून आम्ही विकासाला आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे, विकास करायला आम्ही तयार आहोत। पण त्या अगोदर, विकास करण्याच्या अगोदर पहिले आम्हाला मंदिर असो, मस्जिद असो या पुतळा असो, या सगळ्यांना और घरमालक असो, यांना सगळ्यांना मोबदला मिळाला पाहिजे। मोबदला मिळाल्यानंतर आम्ही स्वतःहून आमचे घर काढायला तयार आहोत। पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? आता तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। आता प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं की उद्या हर्सूल गावात येणार आहे। हर्सूल गावात आल्यानंतर आम्ही बघू ना काय। आम्ही पोलीस आयुक्ताशी आमची चर्चा झालेली, पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आम्ही हर्सूल गावकऱ्यासोबत आहोत। जर पोलीस डिपार्टमेंट आमच्यासोबत आहे तर मग आम्हाला काही चिंता नाही। आणि CP साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी पोलीस प्रोटेक्शन त्यांना देणार नाही। याच्यापूर्वी एक मोठी बैठक झाली होती आणि त्याला विविध पक्षाचे राजकीय नेते पण हजर होते, म्हणजे उदाहरणार्थ विनोद पाटील सुद्धा होते, बरेच शहरातले लोक होते। त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का त्यांच्यासोबत? आतापर्यंत आमचे कालपासून विनोद भैया पाटील यांच्याशी 2 वेळेस ते 3 वेळेस चर्चा झालेली आहे। आणि त्यांना सांगितलं आम्ही की आमच्या गावामध्ये भैया परत एकदा महानगरपालिकेनं भोंगा फिरवलेला आहे। गावातले लोक भयभीत वातावरण झालेलं आहे, गावातले लोक सगळे घाबरलेले आहे। विनोद पाटील या व्यक्तीने आम्हाला सांगितलं तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या घराला हातही लावू देणार नाही, तुमच्या मंदिराला पाडवू दिल्या जाणार नाही। मी तुमच्या सोबत आहे, घाबरायचं कारण नाही। ओके, धन्यवाद। मराठीतून बोलू ना? माझा पाठिंबा याच्यासाठी का हे जो रोड आहे ना, या रोडच्या संदर्भात जे पाठीमागच्या लोकाला, जे पाठीमागं दुकानं तुटले, घरं तुटले, तर ज्या पाठीमागच्या लोकाला जो चांगला मोबदला दिला गेला, त्याचप्रमाणे आता हे जे काय तोडणारे, तर त्यांना माझं रिक्वेस्ट राहणार आहे की बाबा ह्या लोकाला, ज्या पाठीमागच्या लोकाला ज्याप्रमाणे मोबदला दिला, आताही ह्या लोकाला पहिला मोबदला द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करायला पाहिजे। असं करण्यासाठी महानगरपालिका तयारच नाही असं वाटतं? नाही, त्यांना मोबदला देणंच पडेल, कारण की पाठीमागच्या लोकाला मोबदला दिलेला आहे म्हणून पुढच्या लोकाला मोबदला देणंच पडणार आहे। कारण शहरमध्ये कमीत कमी 7,000 8,000 घर तोडले, तर आतापर्यंत एकांना मोबदला देण्यात आला नाही। आश्वासन देणं आणि मोबदला देणं याच्यामध्ये खूप फरक आहे। तर माझी रिक्वेस्ट राहील का प्रशासनाला, माझी रिक्वेस्ट आहे का लवकरात लवकर ह्या लोकाला मोबदला देण्यात यावा आणि आपली जी काय कारवाई ती करण्यात यावी। धार्मिक स्थळांचा विषय, तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्यांना पर्यायी म्हणून जागा दिली गेली पाहिजे आणि तो पुतळा उभारून दिला पाहिजे। बाजूचं आपलं मंदिर आहे हनुमान मंदिर, खूप मोठ्या प्रमाणात तिथं बी खर्च झालेला आहे। तिथं बी मोठ्या प्रमाणात खर्च देऊन, जागा देऊन, खर्च करून तिथं बी मंदिर बांधून देण्यात यावा। आणि अहिल्याबाई होळकर यांचा बी पुतळा आहे ना, त्यांना पण जागा देऊन तिथं बी चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करून त्याचा पुतळा उभारून द्यावा। आणि जी कब्रस्तानची जागा आहे, ती कब्रस्तानच्या जागेत तिथं बी कब्रस्तानला बाजूला जागा देऊन आपल्या मुस्लिम भाईचं जे कब्रस्तानचा विषय होतो तो पण त्यांनी करून देण्यात यावा ही विनंती राहणार आहे प्रशासक आयुक्तांना। आणि जी काय पुढची कारवाई त्याने ती कारवाई करावी।
काय मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे मनपा आयुक्त साहेबाला की तुम्ही जे शब्द दिला होता आम्हाला 13 जुलैला की आम्ही जे तुमचे घरं चालले रोड रुंदीकरणमध्ये त्याला आम्ही मोबदला देऊ, कॅश पैसे देऊ. आमचे अनिस पटेल त्यांना म्हणले साहेब तुमचे काही लोक अधिकारी आले आणि ते म्हणू लागले आम्हाला TDR घ्या, TDR घ्या. तो साहेब चिल्ले त्यांच्या अनिस पटेलावर. तुम्हाला माहिती आहे कौन बोला आपको TDR लेंगे, कौन बोला आपको TDR लेंगे, मिस्टर अनिस पटेल कौन बोला आपको TDR लेंगे. तो अनिस पटेल बोले साहेब तुमचे अधिकारी बोलले. तो म्हणे अधिकाऱ्याचं नाव सांगा, मी आता त्याला सस्पेंड करतो, जागेवर सस्पेंड करतो. तो अनिस पटेल आम्हाला सांगितलं, अनिस पटेलला मी सांगितलं तो शांत बसा तुम्ही साहेब, तुम्ही बोला. साहेब आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला कोणाला TDR नाही पाहिजे तो आम्ही तुम्हाला मोबदला देऊ, पैसे देऊ. आणि मी जे धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात 10 धार्मिक स्थळ आहे, 10 आमचे मकान तुम्ही सगळे तोडून टाका. तुमचं म्हणणं आहे ना आम्ही मकान तोडणार आहे, तुम्ही तोडून टाका. तुमचा रोड बनणार आहे का महापालिकाचा? जेव्हापर्यंत तुम्ही धार्मिक स्थळाचा चर्चा आमच्याशी करणार नाही, गावकऱ्यांशी आम्हाला बोलणार नाही, आमच्या घरात तोडून तुमचा काय उपयोग नाही साहेब. धार्मिक स्थळाला तुम्ही आमची चर्चा करा, आम्हाला गावकऱ्याला मोबदला द्या. आम्ही स्वतःहून गावकरी लोक आमचे घर आम्ही तोडायला तयार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे 13 तारखेला तुमचा शब्द तुम्ही दिलेला आहे, तुम्ही आय एस ऑफिसर आहे साहेब, तुम्ही मोठे अधिकारी आहे, तुमचा शब्द तुम्ही पाळा. आमचा इतका बोलणं आहे. ज्या 18 तारखेला तुम्ही गावात भोंगा पाठवला आणि डायरेक्ट सांगितला की 2 दिवसामध्ये आम्ही घराची कारवाई करणार आहे, तो गावकरी आम्ही लोकशाही मार्गाने इथं आमरण उपोषणाला 5 लोक बसलेलो आहेत तुमच्या समोर. आणि आज दुसरा दिवस निघाला जेव्हापर्यंत आमची मागणी 5 मागणी आमच्या बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे त्याला जागा द्या, मंदिरला जागा द्या, कब्रस्तानला जागा द्या आणि मस्जिदला जे जागा जात आहे मस्जिदची त्याला मोबदला द्या आणि गावकऱ्याला त्याचा मोबदला द्या. जेव्हापर्यंत आमच्या 5 मागण्या पूर्ण होत नाही आम्ही कोणी बी आला आम्ही उपोषण सोडणार नाही. आमचा जीव बी गेला त्याच्यामध्ये, लोकशाही मार्गामध्ये जे लोकशाही आहे आमचा जीव बी गेला, आमचे प्राण बी गेले, तो आम्ही पाठीमागे हटणार नाही. 100% मी सांगतो आम्ही विकासच्या सोबत आहे, फक्त गावाची चर्चा करावी. काल रात्रीपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली, प्रशासनाच्या वतीनं कोणी अधिकारी आपल्याकडे काही संपर्क वगैरे केलाय का? सध्या महानगरपालिकाचा कुठलाही अधिकारी आमच्याकडे सध्या आला नाही. आमचे हर्सुल एरियाचे जे निरीक्षक आहे केदारी मॅडम ते आले होते, बाळू भाऊ अवताडे त्यांना ते भेटले, समोर त्यांची चर्चा झाली की आम्ही तुम्ही लोकशाही मार्गाने काम करा. आम्ही जे आमचे आयुक्त आहे पोलीस कमिशनर त्यांच्याशी आम्ही बोलणार आणि महापालिकेचे आयुक्त आहे ते साहेब तुम्ही त्यांच्याशी तुमची चर्चा ते करून देणार आहे. आम्हाला जे PI मॅडम आहेत त्यांच्यावर विश्वास आहे. पोलीस कमिशनर जे औरंगाबादच्या म्हणजे आमच्या संभाजीनगरचे जे पोलीस कमिशनर आहे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. पण आता सध्या गावकऱ्या लोकांना मनपाच्या आयुक्तावर विश्वास राहिलेला नाही. मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुमची चर्चा आम्ही करणार, त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.